हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं, भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? पाऊस या लागला, मोटर होता. भाऊ बहिणीनं का बाहेर येऊन बसलो, पाऊसच या लागला. अरे बापरे, मी म्हणतोय काय माझ्या टाकलात पडलं, पाकरो बिकरो हागलं का म्हणलं. वावरून ही आपली चटई ही खुर्ची धर गई एवढा येतोय नाही, परती वाढल्यावर एका एकीतच काय करायचं. सुरक्षा कवसाला सुद्धा पैसा ना ठेवा. पोरं झोपले ते घरात, पाऊस तर या लागलाय मित्रांनो. फॅन घेतो बाहेरनं घरात. विजा कडकडाय लागल्या, पाऊस या लागला. आवाज कमी कर जरा टीव्हीचा, कमी कर सारखं बाबा. टीव्ही मला मग लय कटाळा येतो बघा भाऊ बहिणीला. कमी कर की आवाज. मग फुल तरी कर आवाज एकदा. कमी कर म्हणतोय ना. लोकांना डिस्टर्ब करायचं, सांगायचं आणि बोलायचं तर काय राहिलंच नाही बा. कोणाला काय बोलायचं, काय येड्या माणसांचं नाही. खरं ना? बरं होय ना. असं बोलत्यात बघा, कुचक्यावर. मला कुचक्यावर बोलत्यात. तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर आपलं आज उपास होता म्हणल्यानंतर उपास आता जेवलो, जस्ट जेवणच बसलो. हेडिओ काढावा, कुचका ऐकून घ्यावं. आता ती नागिन कुठं काय सारखी ती चालूच हाय कंटिन्यू, तिला मग मापच नाही म्हणल्यानंतर काय करायचं सांगा बरं. कधी मी नागिन झाली तर नको नागिन ते नागिन तुम्हाला सांगतो सारखा चिल कुठला हाय नागिन हाय की नागिन नागाला चिल्ला कुठं पैसे पाणी कुठं सोनं कळतं का? हे असलं काय मालिका बघायचं, अद्भुत बघायला वेगळं होतलंय. चित्र लावायचं एखादा बॉलिवूड पिक्चर चांगला मस्त असा बघायला. हा ते दुसरंच आहे बघा. तर जाऊ दे मित्रांनो, काय कोणाला कोणाची आवड कशी कोणाची कशी आहे, आपल्याला तर ती आवडत नाही. काय बघत नाही आपलं, ते आपलं मोबाईलवर बसतो स्टोऱ्या बघत. स्टोऱ्या म्हणजे मग ती पण कामात असल्यावर नाही मी कधी मोबाईल चालत मित्रांनो. कामात काय मोबाईल चाळा येतो का? कामच करावं लागतं. कारण आम्ही घरचं काम करताना असं टीव्ही पुढे घेऊन बसत नाही. जेव्हा समजा काम होईल जेव्हा येत तेव्हा तर चालूच आहे ते, रातभर बी दिवसभर बी. लाईट काय जात नाही म्हणल्यावर तिला काय जावं. बिल येते का तुम्हाला? बिल भरावं लागतंय का? भरावं लागेल तार जोडल्यावर. मग त्यावेळेस टीव्ही सुद्धा बंद असेल. खर्च विचार करा थोडा. आता तुम्हाला बिल फुकट टीव्ही येतोवर बघू देणार. जेव्हा लाईट येईल तेव्हा तर आम्ही तर बंदच, स्टॉप बंद. हा मी आहे म्हणून तर तुम्ही आहे. होय मित्रांनो, ज्याला करत त्याला कळतं. बाकीचं काय, ज्यावेळेस लाईटीचं बिल भरावं लागेल त्यावेळेस आम्ही मनाने शान हो की टीव्ही चालू करायचो ना, फ्रीज बंद ठेवू, लाईटी बंद ठेवू. वाटतंय करचाल म्हणून. होय मित्रांनो, तर मित्रांनो आजचा म्हणजे आज आपला आनंदाचा बी दिवस आहे, दुःखाचा बी आहे. तर काय आपण ते काय सेलिब्रेशन काय केलेलं नाही, कारण की दिवसभर तर कामातच होतो. आणि ज्यावेळेस आलो घरी त्यावेळेस माझा आपल्या गॅस आणायचा होता. ते काम होतं म्हणल्यानंतर गॅस आणाय गेलो. त्याचं पण ती फोनपेची पैशाची अडचण, सर्व्हर डाऊन झालं होतं म्हणल्यानंतर पैसे काय जात नव्हतं. ते मग परत त्याला टाकीत तर ठेवून म्हणलं उद्याच्याला न्यावी.
परत झालं आपलं ओके झालं, मिळली टाकी पण आणली. कारण की बायकोला चुलीवर करायला नगवत होतं आणि आजच्या दिवस म्हणलं नगलो साहेब फुगायला, म्हणून म्हणलं जाऊ द्या मोरू दे, आता गॅसची टाकी आणू, तेवढं मोकळं करून समजे. तिथं झालं पालतं. काही बोलता खरं आहे आणि खोटं काय. म्हणजे मला खुश केलं काय तुम्ही. मग काय गॅसची टाकी भरून आम्ही तर म्हणलं होतं की सरपण फोडून म्हणले होते, सरपंच कुठं नाही म्हणले होते. मग म्हणलं भावा बहिणी खरं खरं बोलायची करा तुम्ही, मला तसलं मी काय म्हणलं माहित आहे का, मला द्यायचं तर मग सरपंच द्या फोडून. एक तर कामावर नाही तिथं इथं दुखलं तिथं दुखलं इकडं दुखलं तिकडं दुखलं म्हणतात. मग मी म्हणलं हात दुखल फोडताना कॅमेरा एक असतं माणसाचं, कॅमेरा आणि एक असतं खोटं बोलता. ती मायरी सांगत तुम्हाला, मायरी खोटं बोलल का, मायरी सांगत तुम्हाला खरं काय ते. तर जाऊ द्या मरू मित्रांनो. तर आज आपला जे आनंदाचा दिवस जे आहे मी गॅस भरून आणा म्हणलं होतं ते आठवं लागलं. तर आज आपल्या मित्रांनो लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. म्हणजे ह्या दिवशी आपलं लगीन झालं. फक्त वर्ष बदलत गेलं, महिना बदलत गेलं, पण तारीख राहिलेले, तारीख राहिली. हा हमारी शादी को हो गया था. तर आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे मित्रांनो. तर ती काय आपण साजरी करू शकलो नाही आणि करायची पण नाही. आणि कारण की कसं आहे, मला पण हसून खेळून उड्या मारून मी पण आज काढला असतं मस्त असं व्हिडिओ. पर कसं आहे, दुःख आपल्याला, दुःख बी आहे, सुख बी आहे, आनंद बी आहे, पर ते आपण साजरा करू शकत नाही. कारण की मित्रांनो कसं आहे, आपल्या आईचं बी असं झालेलं आहे आणि आईचं आता होऊन फक्त 1 महिना झालेला आहे. महिना होऊन आता दुसरा महिना चालू झाला आहे. म्हणजे असं काय लय दिवस झालं नाही तर 5 महिने 6 महिने. त्याच्यामुळे मी काय आनंद 7 दिवस झाला त्याला, 1 महिना 7 दिवस झाले तर भाऊ बहिणी. त्याच्यामुळं काय आपण आनंद साजरा करू शकत नाही. कारण की नाहीतर मला पण केक आणा येत होता, सेलिब्रेशन करा येत होतं, हसून वेळ काढा येत होतं, पण नाही काढू शकत मित्रांनो. कारण की असं दुःख असल्यानंतर नाही कोणी करू शकत. आणि म्हणजे वडिलाच्या वेळेस बी नव्हतंच मी केलं. म्हणजे वडिलाच्या वेळेस तर माझं लग्न पण नव्हतं, पण त्यावेळेस बी कुठला आनंद हे त्यावेळेस काही यूट्यूबची आय डी माझी नव्हती. त्यावेळेस पण तुम्ही बघितलं असतं, तर जे आता बघताय तीच त्यावेळेस पण पाहिलं असतं. आणि दुःख हे बारकं नाही, मोठं दुःख आहे. कारण की कसं आहे, जवळ असतं माणूस तवरच्या घराचा कुलूप हे आताच भाऊ बहिणी आम्ही तुम्हाला बोलतोय, नाहीतर आमची अॅनिव्हर्सरी आम्ही दोघांनी चर्चा बी केली नाही त्या गोष्टीवर. हे गेलं सकाळी उठून कामाला, ती माहित असून नाहीतर मोबाईलला कुठं स्टेटस ठेव, कुठं काय करते आपल्याला युट्यूबला कुठं व्हिडिओ टाक, ते केलं असतं. पण नाही भाऊ बहिणी. आणि माझा तर बर्थडे मी तर साजरा करतच नाही. वाढदिवस केला का साजरा, करत नाही आपण. केलता पण परत कुठं केला का. मी माझ्या पत्र कामाच्या पैशावर बड्डे केला होता, मला लय हाऊस. माझा केला होता मयुरीच्या पप्पाने. दाचलंय चावल्यात आहे बघा वाईट जहाज. तर म्हणलं होतं मित्रांनो आज जरा पनीरची भाजी करावी, पण काय पनीरला काय मुहूर्त लागला नाही. तर उद्याच्याला आपल्याला लांब जायचं, उद्याच्याला कामाला मळतला लांब जायचं, 65 किलोमीटर कामाला जायचं आहे आपल्याला. आणि कसं आहे, आपल्याला कष्ट केल्याशिवाय कोणी देणार नाही. आणि आपल्याला हे आपला हातपाय हलवावं लागतील, त्यानंतर आपली प्रगती आपल्याला करावं लागेल पहिल्यासारखी. हे तर माझा देह मी ठेवलेला आहे मित्रांनो, आणि 100% ते करून लावणार ही मी गॅरंटी आहे माझी. कारण त्यावेळेस ते तुम्ही एकटंच होता, एकट्याने तेवढं कमवून दाखवलं होतं, परत तेवढंच कमवून एकट्याने दाखवायचं. आता लेकरं मोठी होस तर मला बी तुम्हाला साथ येता येणार. मी जेवढं घरात बसून करता येईल तेवढं मी करणार, आणि तेवढीच माझी साथ तुम्हाला. बाकी काय कसं आहे, तिकडं पण योग्यता आजारी आहे. हो, योग्यता ताई पण आजार आहे. आणि मग कसं आपण दुःख म्हणजे आनंद आपल्याला आहे म्हणून आपण सेलिब्रेशन करायचं का. कसं असतं, ताण लागल्यानंतर माणूस आड खांदायला जातं, पण त्यावेळेस पाणी पण तिथं पाहिजे अशी म्हण आहे. मग त्याच्यामुळं माणसाने किती सुधरून राहायचं आणि किती काय करायचं ते माणसाच्या हातात आहे. आणि शेवट हे कसं आहे, देह म्हणजे कसा आहे,
नाशिवंत देह आहे. त्याच्यामुळं समध्यांसंग हसून खेळून राहायचं. कुणी काय म्हणल कुणी काय करल त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. आणि कसं आहे, एकटं राहायचं म्हणलं ना तरी एकटं पण माणूस राहू शकतं. पण ते एकटा म्हणजे त्याला माणूस ज्याला खपत नाही ते एकटं राहू शकतंय. पण आपण कसं आहे, माझ्याच्याने तर बघा जेवढं होईल तेवढं तर माझं तर प्रयत्न राहतात, प्रत्येकालाच राहतात. असं मी कुणाला म्हणजे ही केलं नाही की माझ्यापासून व्हायचं नाही ते व्हायचं नाही. जेवढं माझ्यापासून होईल तेवढं होईल. कारण की रात्री व्हिडिओ नाही तुमच्या कमेंट आले, व्हिडिओ कोण बघत नाही म्हणून आता लागला नाटक करायला. हा ती तुम्हाला काय समजायचं, लक्ष आम्ही देणारच नाही भाऊ बहिणी. तुम्ही बी काय म्हणता अशीच असते रोज जळकी असते. कसं आहे, एखाद्या अडीत ना एखादा नासका आंबा असतो मग ते आपण बघतो का त्याला, आणि ती एकच आंबा समजायला नासावतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे ध्यान नाही द्यायचं नाही. आपलं आपण चालू ठेवायचं. कारण की आपलं घर आपल्याला चालवायचं, कुणी चालवा येणार नाही. आणि ज्या वेळेस माझ्यापाशी काम केलं तेव्हाच माझ्या घरात समध्या गोष्टी आल्या. मला कुणी दिलं का नाही दिलं. त्याच्यामुळं माझे मी त्याला खंबीर आहे. आणि कसं आहे, लेकरं बाळ आहे ती, आणि लेकरं बाळ पण आपण लहानाची मोठी करणार आहे. कारण की त्यांना जसं आपण संस्कार देईल तसं ते वागणार आहे ती. हां. आणि माझी म्हणजे आमची मायरू तर आहे ना, आता मायरूला तुम्हाला सांगतो, मायरूच्या तोंडात अजून सुद्धा शब्द कुठला येत नाही. अजिबात नाही. कारण की तू हुशार पोरगी आहे ती. आणि इथं असल्या गावात आहे आम्ही भाऊ बहिणीनं, इथं किती पण लहान लेकर आहे ते भाऊ बहिणीनं, पण त्यांच्या तोंडात किती बी शिवी आहे त्या. पण पोरगी खेळून येते पण तिच्या तोंडात आणखी एक शिवी सुद्धा नाही अजिबात. कारण की ती कसं असतं, कारण धाकातच ठेवली तशी ताब्यात. आणि कोणाचं बायकून आपणच जर म्हणलं लाड लाड, अगं बाया लय भारी बोलतंय लेकरू, बोलू द्या बोलतंय लेकरू द्या, आपण तसं केल्यानंतर त्या लेकराला तसं मायरू बरोबरच्या लेकरं अजून बालवाडीत सुद्धा नाही. ती आपली मायरू आता पहिलीला गेली. ती आणखी त्यांनी ते शाळेचं तोंड सुद्धा बघितले नाही ते जाऊन, घरातच बसून ठेवले ते लाड. आणि लाड पण असावा, समध्या गोष्टी असाव्या. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतंय, आज आपली लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे तरी आपण साजरी करणार नाही मित्रांनो. कारण की तुम्हाला तर सांगितलेलं आहे. कारण की मी पण काही गोष्टी करू शकतो आणि कसं बी करू शकतो. अतिशय गरीबातला गरीब माणूस असला तरी करू शकतो. हे असे काय लय मोठी जिन्नस लागत नाही याला, पण नाही आपल्याला करायचं. कारण की आपल्याला दुःख सुख आहे. त्याच्यामुळं तिकडं ती दवाखान्यात आजारी आहे, ती तिकडं ॲडमिट आहे, आणि आपण इकडं आनंदात राहायचं म्हणल्यानंतर कसं आहे, आपण एका आईच्याच पोटी जन्म घेतलेला आहे. तिनं कधी आरक पारक केली नव्हती कोणाला. बरं हे कसं असतं, खोड गेल्यानंतर फांट्या कुणीकडे बी सरळा जाणार आहे त्या. त्याच्यामुळं काय त्यांना धाक नसतो. चला मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय.